हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आपण आत्ता जात आहोत ते म्हणजे आमच्याकडे मठ आहे, मठामध्ये चाललो आम्ही जेवायला, कारण तिथे काय कार्यक्रम आहे. तर सगळ्यांसाठीच आहे काला. तर आम्ही ते आता तिथेच चाललो आहे जेवायला. आणि मी आता पूर्ण तुम्हाला दाखवते व्हिडिओ. काहीतरी तिथे साईबाबाचा आज आहे, तर त्याचा काला आहे. आणि मागे कपडे आहे, कारण पावसाळा असल्यामुळे. तर चला आता आपण जाऊया. चला. मग उद्या डान्स क्लासला विचारायला डान्स क्लास मंडे मम्मी जर पाहिजे सांगा. सरने नाही का लास्टमध्ये एक स्पिनवाली स्विमिंग घेतली. हां व्हिडिओ करतो तिथला. तर चला आता आपण जात आहोत मठाकडे. आणि मठाकडे जाण्याचा रस्ता मी तुम्हाला दाखवत आहे. अगदी आमच्या घराच्या अगदी जवळच आहे, फारसं दूर नाही आहे आणि खूप जवळ आहे. आणि आज तिथे खूप छान मोठा प्रोग्राम आहे. म्हणजे खूप जण तिथे गेल्यावर मला मिळाले. मला वाटले नाही की येतील, पण सगळेजण आलेले होते. आणि आमच्या घराजवळचे आम्ही जवळपास सगळेजण गेलेले होतो सायंकाळी. तर चला तुम्हाला दाखवते मठ. मठाच्या अगदी साईडलाच आहे MECB ऑफिस. तर MECB ऑफिस असल्यामुळे तिथे रात्रीचे असे लाईट्स वगैरे लागून असतात आणि त्यांचे मोठे मोठे इलेक्ट्रिक पोल वगैरे आहेत. आणि तिथलं ते लाईटिंग थोडीशी वेगळीच वाटते, अशी थोडीशी लालसर दिसते. आणि बघा इथे कारच्या रांगा लागलेल्या आहेत. आता आम्ही जवळ असल्यामुळे आम्ही पायी चालू. आमच्या घराच्या अगदी 2 घरं दूरच मठ आहे. नाहीतर एरवी जर कोणाला यायचं असेल तर इथे बस वगैरे करून आलेले होते मंदिराला. मला मी नंतर दाखवलं मंदिराला म्हणून जात आहोत. जवळ असल्यामुळे बघा म्हणून सुद्धा आमच्याबरोबर येत स्माईल घेऊन आणि काहीतरी आपलं अंदाज दिसेल का स्माईल बोलत आहोत. तर म्हणून हे करत होती, म्हणजे कॅमेरा घेऊन होती. तर ती मला हाय बाय असं होतं. आणि बोलता आपण मठात आलो सुद्धा. आता इकडे पॅक केलं का नाही वाटते यांनीच पॅक केलं. तर आपल्याला चालवता मस्त वाटतं. आपलं भरपूर असतं गर्दी आहे का माहीत लेडीजची नाही आहे ना, जेंट्सची आहे. चप्पल काढ बी का जाईल चप्पल. मी इकडेच काढतो. काढली तर हा आहे मठ. तर आता आपण जात आहोत मठाकडे. आणि इकडे गेल्याबरोबर लोकांची जेवणं सुरूच होती. आणि कार्यक्रम झालेला होता आणि जेवणं सुरू होती. तर एकीकडे लेडीज एकीकडे जेंट्स असे होते. आणि हा खूप मोठा आहे, म्हणजे मठ बऱ्यापैकी मोठा आहे. की लग्न वगैरे होतं. तर अशा प्रकारे मठ आहे. तर त्याच्यामुळे छान सुविधा आहे. आतमध्ये हॉलसुद्धा आहे. हा बाहेरचा ग्राउंड आहे बाहेर. आणि त्याच्या बाहेर खूप मोठं ग्राउंड आहे. म्हणजे लग्न वगैरे छोटी मोठी गोरगरिबांची सगळ्यांची लग्न इथे होतात. त्याच्यामुळे इथे पार्किंगची व्यवस्था छान आहे. त्याचबरोबर बघा गेल्याबरोबर इथे सुंदरशी रांगोळी होती जी काढलेली होती, खूप सुंदर वाटत होतं. आणि त्याचबरोबर इथे साईबाबाचं दर्शन. तर इथे साईबाबासुद्धा काढलेले होते रांगोळीने. खूप सुंदर श्रद्धाचं लोकांनी होत होते. आणि खूप सुंदर वाटत होती ती रांगोळी. असताना काही पेंटिंग काढलेली आहे अशा प्रकारे होतं. आणि समोर साईबाबांचा फोटो वगैरे होता. खूप सुंदर, म्हणजे ते दृश्य दिसायला खूप सुंदर होतं. त्याचबरोबर हा आहे मठ. आणि तर आता तुम्हाला दाखवतो मी मठामध्ये गेल्याबरोबर मठामध्ये आता इथे सगळेजण हातपाय जोडत आहेत. तर हात जोडून घेत आहेत सगळेजण. आणि त्याचबरोबर बघा इथे गेल्याबरोबर तुम्हाला रामसीता लक्ष्मण यांचे दर्शन होतात. त्यांच्या पादुकासुद्धा समोर आहेत. त्याचबरोबर हा वेदूचे पप्पा. आणि इकडे म्हणजे गेल्यावर तिथे सगळेजण आम्हाला दिसायला मेकअप करून. इथे विठ्ठल रुक्माईचं आहे. सगळेजण आपापल्या करून आपापले श्रद्धास्थान सगळ्यांना हात जोडणं सुरू आहे. मी सुद्धा गेली, मी सुद्धा हात वगैरे जोडले. इथे आईसुद्धा हात जोडत आहे. आणि प्रत्येकजण फोटो घेऊन मम्मीसुद्धा छान घंटी वाजवत आहे. आणि प्रत्येकजण आपापल्या करून हात जोडून जसं ज्यांना जमेल तसं हात जोडून मग समोर जेवायला जात होते. तर आल्याबरोबर इथे तुम्हाला रामसीता यांचे दर्शन होतात. त्याचबरोबर मग नंतर विठ्ठल रुक्माई. आणि एका साईडने इकडे राधाकृष्ण आहेत. हे बघा इथे राधाकृष्णाचं आहे. आणि खूप सुंदर आहे. हा आवाजसुद्धा खूप मोठा आहे. आणि इथे गेल्यावर खरंच खूप शांत वाटतं, छान वाटतं. म्हणजे खूप सुंदर वाटतं. आणि इथे सुद्धा पादुका आहेत. तुम्ही डायरेक्ट देवाला स्पर्श न करता त्यांच्या पायाला इथे त्यांचे ते चिन्ह ठेवलेले आहेत. तर तुम्ही तिथे जाऊन हात जोडू शकता. आणि आतपर्यंत तर तिथे हात जोडून होत नाही, त्याच्यामुळे त्यांनी बाहेरच ठेवलेलं आहे. तर हे बघा आता इथून मी तुम्हाला दाखवते. हा बघा हा परिसर एवढा मोठा आहे. आणि इथे जाता आम्हाला या काकू मिळाल्या. तर या काकू आहेत भर पप्पांच्या घरच्या साईडने राहतात आईच्या घराकडे. तर त्या सांगत होत्या. आणि ह्या पूर्ण काकू आहेत त्या तिथल्याच आहेत घराकडल्याच आहेत.
तर त्यांच्याशी बोलणं सुरू होतं आणि त्या कुठून आलेल्या होत्या. तर मी त्यांना म्हणत होते की चला आता घरी, आणि ते जवळ आलेले आहे, घर अगदी जवळच आहे, तर तुम्ही जेवण करा आणि घरी वगैरे चला. तर त्या काकू म्हणजे बोलत होते हो जमलं तर येते, नाही तर मग बघूया नंतर, असं सुरू होतं. तर इथे आता आम्ही कधी बोलतच होतो. तर माझ्या मिस्टरांनी जेवण घेतलं की जेवण करायला लागले. लेडीज तिकडे बसलेले आहेत, बसायची सुद्धा सुविधा आहे, चर्च वगैरे आहे तिथे, आणि छोटं मोठं आपले कार्यक्रमसुद्धा तिथे करू शकतो. काही जे फक्त तिथे थोडीशी देणगी दिली की कार्यक्रम करू देतात, तसं काही नाही. म्हणजे तिथे कार्यक्रम बऱ्यापैकी तिथे होऊन जातात, आणि तिथे पाऊस वगैरे येईल तर हॉलची सुद्धा सुविधा आहे, तर त्याची थोडीशी देणगी तुम्हाला घ्यावी लागते. आणि बस अशा प्रकारे एकीकडे मस्त लेडीज बसलेल्या होत्या, एकीकडे जेंट्स होते आणि आई उभा होता. तर आईला काय खायचं होतं माहीत नव्हतं, होता आपला उभा होता, आणि एकीकडे हात धुण्याची व्यवस्था होती, आणि खूप सुंदर मला ते ग्राउंडच खूप आवश्यक वाटत होती. आणि त्यासमोर जो स्टेज त्यांनी बनवला होता स्पेशल साईबाबांसाठी, आणि साईबाबांचं त्यांचं मग किती वेळा विचारलं, मग माहीत झालं की ग्रुप आहे त्यांचा, जो ग्रुप साईबाबाच्या दर्शनाला शिर्डीला जातो, आणि शिर्डीला जाऊन आल्यावर मग ते दरवर्षी इथे जेवण देतो मठामध्ये येऊन, म्हणजे पूर्ण ते ग्रुप मेंबर्स मिळून. तर ते शिर्डीला वगैरे दरवर्षी, मला मी यावर्षी पहिल्यांदा गेलेलो, आणि ते माहीत नव्हतं. मग सांगच्या काकूंनी सांगितलं की नाही दरवर्षी असतं, दरवर्षी चालू जातं, दरवर्षी चालायचं. तर कधी माहीत असतं कधी माहीत नसतं, किंवा आपण बाहेरही जातो कधी, तर त्याच्यामुळे काही लक्षात राहिलं नाही. तर यावर्षी मी आली, आणि यावर्षी आल्यामुळे चला मी म्हणतो तुम्हाला आता दाखवायचं होतं. छान जेवण होतं, कॅटर्सचं जेवण होतं, आणि तुम्हाला जेवणसुद्धा मी समोर दाखवते. पण नंतर चला आता आपण आलो आहोत, तर हा वरचा भाग आहे, म्हणजे वरती आणखी एक मंदिर आहे जे मी तुम्हाला आधी दाखवलं. आणि आता आपण जात आहोत खाली, जे मेन मठ आहे, तर हे आहे जगन्नाथ बाबाचं मठ आहे. हा बघा हा मठ आहे, आणि आई समोर जात आहे, हे त्यांचे फोटोज आहेत, तिथे हात जोडूया समोर जाऊया. तर बघा हा मठ आहे. मी याचा व्हिडिओ आणखी तुम्हाला टाकलेला आहे, नसेल बघितलं तर तुम्ही जाऊन नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. तिथे मी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि बघा हे आहे जगन्नाथ बाबाचं मठ आहे, जगन्नाथ बाबा आहे. आम्ही दोघंही नवरा बायको हात जोडून घेत आहोत, आणि बघा त्यांच्याजवळ असे नागाचे 2 असे हे ठेवून आहेत. तर चला, आणि त्यांच्या पादुकासुद्धा समोर आहेत, आणि छान वाटतं इथे येऊन. म्हणजे हा खालचा भाग आहे आणि वरती आहे, आणि इथे पाऊस जेव्हा येतं पण मात्र इथे पाऊस येत नाही. तर असे काहीतरी इथे चमत्कारिकरित्या होतं, आणि छान वाटतं इथे येऊन, खूप शांत वाटतं. आणि आणखी मग तुम्हाला आता मी समोर जाऊन दाखवते मठ कसं आहे. तर या दिशेने सुद्धा पायऱ्या आहे, तिकडूनसुद्धा तुम्ही बाहेर निघू शकता. पण आता जेव्हा खूप गर्दी राहते तेव्हा शायद हा गेट खोलत असेल, पण म्हणजे मी जेव्हा गेली तेव्हा मला बंद दिसतो तो गेट, असं सुरू कधी दिसलेला नाही. आणि त्याच बघू इथे भरपूरसे असे फोटोज वगैरे आहेत, त्यांच्या पादुका आहेत, सोबत बंडी आहे, बैलबंडी. आणि म्हणजे मला वाटतं हे ओरिजिनलच आहेत, त्याच्यामुळे तिथे ठेवलेले आहे. सगळेजण येऊन इथे हात जोडतात, आणि हे साक्षात्कार आहेत, पावन आहे हे, असं म्हणतात. ज्याला म्हणतात की जागृत देवस्थान आहे हे, इथे जे बोललेलं असेल मनातल्या इच्छा पूर्ण होतात. तर चला, मी सगळ्यांच्या वतीने इथे सगळ्यांची इच्छा पूर्ण हो ही प्रार्थना करते. आणि आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं होतं, तर आम्ही आता वरती तर झाली होती पूजा, त्याच्यामुळे मग जेवण झाल्यानंतर म्हटलं चला आता खालचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवावा, मेन जगन्नाथ बाबाच्या दर्शनाचा. आणि आता तुम्हाला दाखवला आहे हा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटतं तर तुम्ही नक्की बघा, आणि आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करा. तर आता आपण जात आहोत वरती. आता शुभांगीचं वगैरे मी थांबलेली आहे, तिचं जेवण वगैरे व्हायचं आहे म्हणून, आणि तेवढ्या वेळात आमची पूजा वगैरे सगळं झालेलं. आणि आता आम्ही आणखी वरती जात आहोत. तर मी इथे सांगत आहे की इथे मठ आहे, खालती अशी पूर्ण माहिती देत आहे, इथे फोटोज वगैरे आहे. पण इकडे एवढा साऊंडचा आवाज आहे की त्याच्यामुळे नक्कीच मग आपल्या व्हिडिओवर कॉपीराईट आलं असतं, त्याच्यामुळे म्हटलं तो माझा व्हॉईसच मी ऑफ केला, आणि मग आणखी व्हॉईस ओव्हर करत आहे, कारण खूप आवाज आहे इथे गाण्यांचा, खूप मोठा आवाज. तर त्याच्यामुळे मी टाकलेला नाही तो. तर तेच मी माहितीच देत होती तिथे. आणि आता चला, आता आपण जातो आणखी. आता आपण आणखी आपल्या घराकडे जातो, म्हणजे आपला आता सगळा प्रोग्राम झाला. तर हे बघा इथे काही गाणे वगैरे सुरू होते, आणि त्याचबरोबर हा हॉल आहे, आतमध्ये खूप मोठा हॉल आहे. तर तिथे छोटे मोठे बड्डेज, लग्न वगैरे होतात, आणि कार्यक्रम मग मठाचे तर कार्यक्रम एरवी असतातच. तर इथे जेवढी लोक जेवून जात होते तेवढीच लोक इथे जेवायला येत होती. आणि इथे प्रत्येक महिन्याच्या 16 तारखेला जगन्नाथ बाबाचा दिवस असतो, त्या दिवशी नेहमी इथे सगळेजण येऊन सगळ्यांसाठी काला असतो, तो म्हणजे घुगऱ्या, आणि त्याचबरोबर मसाले भात, तर आणि सोबत बुंदा. तर अशा प्रकारे तो काला असतो, आणि दर महिन्याच्या 16 तारखेला अगदी पोट भरून तुम्हाला इथे येऊन खाता येतो. कोणाचीही काही नसते, कोणीही काही म्हणत नाही, आणि खूप टेस्टी काला असतो इथला. तर
हे बघा आता इथे शुभांगी जेवत आहे आणि मन्नूसुद्धा आहे. तर यांचं जेवण व्हायचं होतं, तर आमचं वगैरे झालेलं होतं. तर ती छोटीशी मुलगी असल्यामुळे तिला थोडासा वेळच लागत होता. तर मग आम्ही म्हटलं चला आता तुम्ही जेवण करा, कारण तुला आता भरपूर वेळ आहे. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आणि आता आम्ही म्हटलं आम्ही निघतो, कारण मिस्टर वगैरे होते ते म्हणत होते चल आता. तर आणि तिचे मिस्टरसुद्धा तिच्याबरोबर होते, ते म्हणे जात आहे तुम्ही, मी येते मागणं. तर त्याच्यामुळे मग आमचं बोलणं झालं थोडंसं. तर मग आता आम्ही आपापल्या चपला घेतो आणि त्यानंतर हे साईडचं जे घर आहे, तर हेच ज्या घरचे लोक आहेत हेच लोक पूर्ण इथे देखरेख करतात. इथे पूजा वगैरे सगळं तेच करतात आणि छान मठाला वगैरे छान ठेवतात. आणि त्याचबरोबर चला आता आपल्या घरचा रस्ता लागलेला आहे. इथे बघा काराच्या कारा होत्या, बस होत्या. इथे एवढी गर्दी होती, मी सांगितल्याप्रमाणे जेवढी जायची तेवढी लोक येत होती. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. तर बाय.